आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला महाराज. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. काय महाराज, जगद्गुरु तुकोबरायाने कळकळीची विनंती करून सांगितली ना तुम्हाला, नाहीतरी तुमचा जन्म वाया जाणार आहे महाराज. मी सांगितलं तुम्हाला, सांगावं कोणाला महाराज, ज्याला कळतं त्याला सांगावं, आणि ते त्याच्या हिताचं असेल तर सांगावं, त्याला करता येत असेल तर सांगावं. नाही तर मी एक जणाला म्हणलं त्याला पावताच येत नाही, आणि पाहुणाला घेऊन गेलो आणि त्याला मी पाण्यात टाकलं, आणि मला गंज हातपाय असे मांडे घालून पाण्यात पावता येतं, आणि त्याला काहीच करता येत नाही. त्याला म्हणलं मार उडीचं जमन का, मरण ना ते, मरण नाही का ते, त्याला पावताच येत नाही म्हणल्यावर महाराज मग त्याच्या हिताची गोष्ट आहे का महाराज. असंच वाटलं ना, दोघं जण आम्ही येत आलो महाराज. आम्ही काय केलं महाराज, एक जणापाशी आम्ही थोडं चहासाठी थांबलो महाराज. त्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या, गप्पा 1 तासापासून चालल्या होत्या. विचारलं दुकानदाराला मी, बाबा गप्पा केव्हापासून आणते, ते म्हणे 1 तासापासून आणते. काय गप्पा होते द्यायचं माहिती आहे का, मोदी साहेबाचं शर्ट किती लाखाचं असेल, किती लाखाचं मोदी साहेबाचं शर्ट असेल, ते त्याच्या हिताचं आहे का, त्याच्या कामाचं आहे का, त्याला देणार आहे का, ते नाही ना देणार महाराज. मग एक लक्षात असू द्या महाराज. दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगितलं बाबा, ज्याला करता येतं त्याला सांगावं, त्याच्या उपयोगाचं असेल तर सांगावं, हे जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलेलं महाराज. मग आपल्याला काय करायचं महाराज, जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आपण सांगतो मी तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायाचा अधिकार असा आहे महाराज, एकदा महाराज वैकुंठाला गेले, वैकुंठाला गेले स्वतः महाराज. देवाला न्यायला देवदूत आले होते महाराज जगद्गुरु तुकोबरायाला. जगद्गुरु तुकोबरायाला नेण्यासाठी देवदूत आले महाराज. त्या ठिकाणी देवदूत आले आणि जगद्गुरु तुकोबरायाला घर विचारत 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 देहूमध्ये गेले महाराज. जगद्गुरु तुकोबरायांच्या देहूमध्ये गेल्यानंतर विचारू लागले, तुकाराम महाराजांचं घर कोणतं आहे हो. अहो त्यावेळी महाराज जगद्गुरु तुकोबरायाला संत तुकाराम महाराज म्हणत नव्हते, तुकोबराय म्हणत नव्हते महाराज. कोणत्या तुक्याचं घर पाहिजे म्हणत होते तुम्हाला. अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा पाण्यावरती असा लह्यासारखा तरतोय महाराज, त्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार साधा सुद्धा असेल का महाराज. तार येल्या जैसा लह्या जळी दगडा सहित बया, दगडा सहित बया, तारी गेल्या जैसा लाया, दगडा सहित बया. जगद्गुरु तुकोबराय महाराज. आणि त्याला नेण्यासाठी विमान आलं होतं महाराज. देवदूत आले त्या ठिकाणी महाराज, आणि महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं घर विचारलो आणि गेले जगद्गुरु तुकोबरायांच्या घराकडं. अरे त्या ये देवदूताला पाहिला, जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. अरे पाणी यासाठी आलं, अरे जगाच्या मालकाला माझं भजन आवडलंय, अरे जगाच्या मालकानं मला बोलवलंय, अरे आनंद 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 झाला या जगद्गुरु तुकोबरायाला. अरे विमान आलंय, विमान आलंय, विमान आलंय. या तुकाराम महाराजाला नेण्यासाठी देवाचं विमान आलंय. हा आनंद जगद्गुरु तुकोबरायाला झाला महाराज. पण या आनंदामध्ये स्वतःच्या धर्मपत्नीला घेऊन जावं अशी मनात इच्छा झाली आणि गेले महाराज जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या पत्नीकडं. विचारू लागले तिला, अगं येतीस का माझ्यासोबत. अरे वैकुंठावर विमान आलंय. ज्या लोकांना लय भरोसा आहे ना बाबा, आपली बायको आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहे, करुणात तर आपल्याला दिसलंच महाराज. दाखवून दिलाय करुणामध्ये महाराज आपल्याला. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे,
लक्षात आलं ना तुमच्या महाराज? नाही रे, नाही कुणाची कोणी महाराज. अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायांना वाटलं बाबा आपण आनंदानं चाललोय वैकुंठाला, स्वतःच्या धर्मपत्नीला विचारावं, येतेस का माझ्या बरोबर आवले? अगं येतेस का माझ्या बरोबर? त्यावेळेस महाराज जगद्गुरूच्या धर्मपत्नीने सांगितलं, तुम्ही व्हा म्हणे पुढं, आपली भागीरथी माग आहे ना म्हणे, तिचं पाहावं लागेल. तुम्हाला तर लागला येणं म्हणे त्या पांडुरंगाच, त्याच्यामध्ये पुरीचं वाटलं व्हाईन म्हणे, दोघं गेले, ह्या पुरीला कोण पाहिजे महाराज? त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांना वाईट वाटलं महाराज. हा बाबा गेले कोण्या होते म्हणतो, वाईट वाटलं महाराज. त्यावेळी महाराज जगद्गुरु तुकोबराय आले महाराज. पुढं आल्यानंतर भावकीतले एक दोघाला विचारतात, चालता का माझ्या बरोबर? तू याला झाला म्हणे, त्याबरोबर आम्हाला याला करतो का म्हणे? जा म्हणे, का म्हणा धंदा म्हणे तुला काही? उठलं की सुटला सापता, उठलं की सुटलं सापता. अरे सापता का म्हणे? नाही म्हणे, निघ म्हणे. महाराज जगद्गुरु तुकोबरायला बोलून काढून दिलं आणि गेले ना महाराज. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, पण त्या ठिकाणी महाराज बंबाजी बुवा सारखा माणूस त्या ठिकाणी महाराज होता आणि तो मनोमनी इच्छा करत होता, अरे या जगद्गुरु तुकोबरायानं जर एकदा या बंबाजी बुवाला विचारलं असतं तर हा बंबाजी बुवा हसत हसत जगद्गुरु तुकोबराय सोबत. पण देवाची लीला काही साधी नसते महाराज. अरे या जगद्गुरु तुकोबरायला वैकुंठाला गेले या सांगण्यासाठी महाराज शत्रूच पाठीमागे ठेवला. कोण ठेवला? अरे ज्या बंबाजी बुवानं जगद्गुरु तुकोबरायला काट्याच्या काठीनं मारलं महाराज, काळा निळा अंग झाले, तरी जगद्गुरु तुकोबराय मोठ्या पाण्यानं त्याच्या घरी जातात. अरे आज कीर्तनामध्ये बंबाजी बुवा दिसाना, बंबाजी बुवा दिसाना, अहो माझं चुकलंय का? चला कीर्तनाला. आज म्हणून कोणी तसं? दादा बाबा, तुम्हाला जर तुमच्या एखाद्या स्वाप्त्यानं आणलं, तुम्ही त्याच्या घरी जासान का? काठीच घेऊन जासान, धोई हातानं टाकतात. तसं नाही ना महाराज. ते जगद्गुरु तुकोबराय होते बाबा, गेले महाराज वैकुंठाला गेले, पण भागीरथीनं धावा केला ना महाराज. बाबा गेले बाबा गेले कोण्या गावा? भागीरथी तरी धावा, भागीरथी तरी धावा, भागीरथी तरी धावा. अरे पोरीनं हाक मारली, बाबा बाबा या ना, तुमची भागीरथी वाट बघते बाबा. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठावरनं घरी आले महाराज. अरे असाच नातं असतं ना बाबा लेकीचं आणि बापाच. अरे प्रसंगाना जरा डोळ्यासमोर, अरे लेक वाटा लावताना महाराज. अरे अरे जोपर्यंत माय बाप जिवंत आहे ना दादा, तोपर्यंत विचारा रे दादा आई वडिलांना. मुलींनो एक विनंती आहे तुम्हाला, माय बापाला विचारा महाराज. असाच एक प्रसंग होता. अरे आई मुलीच्या जीवनातला गुंता कसा काढते सांगतो जरा तुम्हाला. नगर जिल्ह्यामध्ये सत्य झालेली घटना आहे बाबा. अरे एका मुलीला फसून लग्न केलं जातं दादा. अरे मुलगा दारुडा नाही, व्यसनी नाही असं सांगून त्या मुलीचं लग्न केलं जातं बाबा. अरे 5-6 महिने उलटून जातात आणि त्या मुलीचा नवरा हा दारुडे असतो. एवढा दारू पितो, एवढा मारतो महाराज तिला की बाप मुलगी मरावी इतकं तिला मारत राहतो महाराज. कदरते ती मुलगी, शेवटी आईकडे जाते. आई अगं काय पाहून मला दिलंय, अगं मरण मी एखाद दिवशी, अगं पिऊन येतोय, असा मारतोय की मरायची मी एखाद दिवशी. मला घेऊन चाल तुझ्याकडं, अगं मला ठेवून घे, मी मरण का आई? अशी हाक मारते माय. पण आईचं काळीज होतं ना, अगं गंज बाबे मी हाय तोपर्यंत तुला सांभाळील, पण या मागच्यांचा काय भरोसा आहे, तुझ्या दादाचा काय भरोसा आहे? अरे मी जिवंत आहे तोपर्यंत तुला सांभाळील, मी इकडं आणेल तुला. पण एक काम कर ना बाबे, अजून 6-7 महिने तू काढलाय, अजून 6-7 महिने काढ. एखादा मुलगा तुझ्या पदरात पडू दे, मी तुला घेऊन जाते. तो तुझा उद्धार करता होईल, तुला सांभाळील, तुझा आधार होईल. पण मी गेल्यानंतर तुझे हाल होतील बाबे. आज कितीक जणांचे दार या बहिणीचे भावासाठी बंद झालेत महाराज. 90% नाही तर 80% प्रकरण आज बहिणीचे भावाचे प्रकरण चालू आहे महाराज कोर्टामध्ये, संपत्तीसाठी आहे. अरे पहिला काळ काय होता दादा, गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग.
सक्रातीच्या सणाच बाई नवल मोठ ग भावाच्या शेतात आंब्याची ग बाग गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग सक्रातीच्या सणाला किंवा राखीच्या सणाला मला नेईल ग. काय प्रेम होतं महाराज भावा बहिणीच ते प्रेम राहिलं का हो दादा आता? नाही ना राहिलं महाराज. अरे बरेचशा लग्नामध्ये आत्या पोरा भाषाच्या लग्नामध्ये नाहीये ते गुरुमामा आलाय गुरुमामा आणि गुरु आत्या असं बुटानं हाणलं पाहिजे बाबा. सख्खे नाते सोडून द्यायचे गुरु आत्या गुरु बहीण गुरु मावशी. अरे शेवटी भावकीचा मेला तर भावकीचेच लागत आहेत हे लक्षात ठेवा. सोयराच लागतो रूपा चिटकायला. एक लक्षात ठेवा महाराज दुसरं कोणी येत नाही महाराज. रक्ताचंच नातं लागत आहे महाराज हे ध्यानात ठेवा. हे गुरु भाऊ गुरु बहीण कवर आहे. अरे लोभासाठी धनासाठी तुमच्या पाठीमाग महाराज पण खरं नातं बहीण भावाचं महाराज रक्ताचं नातं आहे. अरे कोण हारलं सांगतो तुम्हाला. रावणासारखा धनुर्धानी अरे ज्याची लंका सोन्याची होती बिभीषण फिरला रावण हारला. आलं का लक्षात तुमच्या महाराज. रामायणामध्ये झालंय महाराज एवढं मोठं रामायण घडलंय. यानंतर तुम्हाला सांग